वेलकम टू माय चॅनल। कसे आहेत? आय होप तुम्ही बरे असतील। मी पण बरी आहे। बनवणार आहे तुरीची कांद्याची कच्ची पक्की डाळ। त्यासाठी डाळ स्वच्छ धुवून घेतलेले, दीड कांदा घेतलाय मिडियम आकाराचा कापून, एक टमाटो घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, 3 मिरच्या घेतल्यात कापून आणि कोथिंबीर घेतलाय। त्यासाठी लसूण घेतलाय। मला फोडणी करून मी दाखवते। आता आपली कढाई ठेवली गॅसवर गरम करायला। त्यात मी 3 चमचा तेल टाकून घेतलाय, 1 चमचा राई टाकून घेतलाय, 1 चमचा जिरा टाकून घेतलाय, कांदा टाकून घेणार आहे। आता मिरच्या पण टाकून घेणार आणि कढीपत्ता पण टाकलाय, थोडंसं हिंग टाकून घेतलंय। सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं। आता लसूण टाकून घेतलाय, थोडा कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। हळदी टाकून घ्यायचं, लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं, 1.5 चमचा मिरची पावडर टाकून घेतलाय, अर्धा चमचा गरम मसाला मिक्स करून घ्यायचं। 5-10 मिनिटं झाले की त्यात डाळ टाकून घ्यायची, स्वच्छ धुवून ठेवली डाळ आपली तुरीची। आता मिक्स करून घ्यायचं चांगलं। आता टमाटे टाकून घेणार आहे, कोथिंबीर पण टाकून घेणार आहे, मिक्स करून घ्यायचं। आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, 5-10 मिनिटं मिक्स करून आपलं शिजायला ठेवायचं। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, आता मिक्स करून घ्यायचं। आता याला झाकून ठेवायचं, 5-10 मिनिटं आपलं बारीक ह्याच्यावर गॅस करून ठेवायचं। आपण काढून बघायचं शिजले की नाही भाजी। आता ही शिजली नाही आहे, थोडंसं अजून पाणी टाकून अजून 5-10 मिनिटं त्याला वाफवणार आहे। झाली आता आपली भाजी, ही बघा झाली आपली भाजी। तर बघा किती छान दिसते आणि मस्त पण दिसते। तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा। माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा विसरू नका। बाय।